डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अंत्यविधी सुरू आहे आणि त्याची अपडेट आपण घेणार आहोत। पण तुर्तास एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर हे सहभागी झालेत आणि याशिवाय स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजी राजे, मराठी आंदोलक मनोज रांगे पाटीलही सहभागी झाले होते। बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलाय। बीडमध्ये आपण सध्या दृश्य पाहतोय, सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। बीडचे सरपंच हत्या प्रकरणी हा निषेध मोर्चा काढण्यात आला। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध या मोर्चाच्या माध्यमातून नोंदवण्यात आला। सकल मराठा समाज यावेळी रस्त्यावरती उतरल्याचा पाहायला मिळाला होता आणि महत्त्वाचे आमदार सुद्धा यामध्ये जे आहेत बीडचे ते सहभागी झाले होते। सरपंच देशमुख यांच्या हत्यारांना कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावरती व्हावी, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणीच या आंदोलकांनी केली आहे। तर ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। सरपंच संतोष देशमुख यांची मुलंही या निषेध मोर्चात सध्या सहभागी झाली आहेत। त्यांची मुलगी वैभवी देशमुख या ठिकाणी आपण पाहतोय, तिने काल जे भाषण केलं होतं त्याने अख्ख्या महाराष्ट्राचं मन हिरावून टाकलं होतं। प्रत्येक नागरिकाला तिने आपल्या वडिलांच्या हत्यारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी साथ देण्याची साथ घातली होती। यावेळी तिला अश्रूही अनावर झाले होते। वैभवी देशमुख सध्या आपण पाहतोय, तर दुसरीकडे आपण तो मोर्चा पाहतोय। किती मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक जे आहेत ते सहभागी झाले आहेत। जवळपास 50 गावांतील नागरिक या ठिकाणी आल्याचं कळतंय। मोठा पोलीस फौजफाटाही या ठिकाणी तैनात करण्यात आला। मोर्चाला सुरुवात होते। आमदार सुरेश धस सहभागी झालेले आहेत। मोर्चाला सुरुवात होते, तुम्ही सहभागी झालात। सहभागी झाला म्हणजे काय वैशिष्ट्य काय, सगळेच जण सहभागी झालेत ना। मी सहभागी झालो म्हणजे हे काय मोठी गोष्ट नाही झाली। हा जनतेचा क्षोभ आहे, जनतेचा राग आहे आणि हा राग या निमित्तानं लोक रस्त्यावरती येऊन व्यक्त करीत आहेत। 19 दिवस झाले आणि आरोपींना अटक होत नाही, हा एक मनातला आक्रोश आहे। तोच बाहेर पाडण्यासाठी हा मोर्चा आहे। या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की याचं राजकारण केलं जातंय आणि राजकारण ज्यांना राजकारण कळत असेल वाटत असेल त्यांना ते लखलाभ, कुणाला काय व्हायचं ते व्हा बाबा। हे तर माणूस आमच्या घरातला गेलाय, त्याचं काय बघायचं ते त्याला सोडून कशाचं गद्याच्या पदराचं राजकारण आहे का? काही बी राजकारण। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते लोक इथं सहभागी झालेले आहेत आणि सुरेश यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीपासून या जिल्ह्यातलं वातावरण पूर्णतः बदललं होतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून इथं गुंडगिरी आहे, दादागिरी आहे आणि त्याचाच एक बळी संतोष देशमुख आहेत आणि ही गुंडगिरी थांबली पाहिजे असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे। तेच मुख्यमंत्र्यांचं सुद्धा म्हणणं पाहिजे, दोनही उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा तेच म्हणणं पाहिजे की जे जनतेचं म्हणणं आहे की इथली गुंडगिरी थांबली पाहिजे। तुम्ही जर आता चहा प्यायला लागले आणि बिस्किटं खायला लागले तर गुंडगिरी कमी कशी होणार? गुंडगिरी तुमच्यासोबत बसतेत कसं काय? मग आरोपी पळवायचा प्लॅन तर नाही ना ठरला तिथून, म्हणजे ही शंका येते। मग मराठ्याला एक न्याय आणि ह्या आरोपीला एक न्याय, म्हणजे तुम्ही असं करताय का की गुंडगिरीला बळ द्यायला लागलेत का? दादागिरी करणाऱ्याला बळ द्यायला की तुम्ही? म्हणजे तुम्ही आल्यापासून हे पूर्ण दबायला पाहिजे होतं, तर हे तो उफाळून आलाय वर। म्हणजे तुम्ही आल्यावर हे चड्ड्यावरचे गुंड, चट्ट्यापाट्यात चड्ड्या घालणारी ही टोळी सक्रिय केली काय तुम्ही? लोकाला धमकून पैसा वसूल करायला लागले काय तुम्ही? म्हणजे निवडणुकीतले पैसे उडाले म्हणून असे गोळा करायला लागले का? मराठ्यांचे पोरं मारून खंडाने वसूल करायला लागलात? गुंडगिरी तुम्ही फोपायला लागलात की यांना गुंडच पोसायचे, हे राज्य वेगळ्या दिशेने न्यायचं असा यांचा सरकारचा एक अंदाजा दिसतोय। पण आम्ही त्या मार्गाने जाऊन देणार नाहीत, पण गुंडगिरीचा बंदोबस्त होणार। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड। आताच आपण पाहिलं, बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे, मूक मोर्चा आहे आणि यासाठी 50 गावातील नागरिक जे आहेत ते
या मोर्चामध्ये सहभागी झालेत. आमदार सुरेश धस सुद्धा आहेत, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा या मोर्चात सहभागी झालेत. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा या मोर्चात सहभागी झालेत. काही क्षणापूर्वीच त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की हे सरकार गुंडांना पाळत असल्याचा मोठा आरोपच त्यांनी केलेला आहे, परंतु हे चालू देणार नाही असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. सरपंच संतोष देशमुख यांचा हत्येचा निषेध या सर्वपक्षीय मोर्चातून करण्यात येतोय आणि त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, कठोरातील कठोर शिक्षा त्यांना मिळावी, या 2 लेकरांच्या वडिलांना न्याय मिळावा अशीच मागणी हे मोर्चेकरी, हे आंदोलक करतायत. आणि आज बीडमधील वातावरण तापल्याचं दिसतंय. काल लातूरमध्ये सुद्धा असंच वातावरण तापलं होतं. एकंदरीतच बोलायचं तर अगदी मराठवाडा हादरून गेला आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे अपहरण करून हत्या करण्यात आली होती, त्यावरून आता मराठवाड्यातील गुंडगिरीचा, मराठवाड्यातील गुन्हेगारीचा जो मुद्दा आहे तो प्रकर्षानं समोर येतोय आणि यावरती आळा बसला पाहिजे अशीच मागणी आता सगळेजण करतायत. अनेक राजकारणी सुद्धा यामुळे फसण्याची शक्यता आहे, परंतु सरकारवरती सध्या ताशेरे ओढले जात आहेत. सरकार गुंडांना पाळताय का असाच प्रश्न जो आहे तो थेटपणे मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपस्थित केलाय. मोर्चामध्ये सहभागी मूक मोर्चाचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी या मूक मोर्चामध्ये शांततेमध्ये सहभागी व्हायचे. छत्रपती संभाजीराजे सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. 19 दिवस झालेले आहेत. अजूनही त्या 7 आरोपीपैकी 3 आरोपी अजूनही फरार आहेत. एक साधा सुद्धा सरकारने सांगितलं नाही ते कुठं असतील, काय असतील, काही कल्पना नाही, आम्हाला माहीत नाही. त्यांचा म्होरक्या हा वाल्मिक कराड, त्यांचं फोनवर तिथं संभाषण झालं होतं त्यावेळी, हा वाल्मिक कराड फरारी आहे. हा वाल्मिक कराड आहे कुठं? तिथं पंकजा मुंडे स्वतः म्हणतात की माझ्या भावाचं पान सुद्धा हलत नाही धनंजय मुंडेचं वाल्मिक कराड शिवाय. धनंजय मुंडे स्वतः म्हणतात की माझे जवळचे संबंध आहेत, आम्ही निकटवर्ती आहोत, धंद्यात एकत्र काम आहे, ते भागीदारी आहे त्यांची. आणि नुसतं धंद्यात एकत्र नाही आहेत, तिने वटमुक्त्यार पत्र सुद्धा दिलेलं आहे. मला सांगा, वटमुक्त्यार पत्र कोणाला दिलं जातं? जो विश्वासू आहे. मग तुम्ही सांगा ना, आज तुम्ही मंत्री आहात ना, तुम्ही सांगा कुठं वाल्मिक कराड लपलाय, कुठं आहे? तुम्हाला माहीत नसेल? पहिलं तपासात लवकर करा आणि 2 माणसांना अटक करा. पहिलं एक तो म्होरक्या वाल्मिक कराड आणि त्यांचे सगळे ते 3 ते सुदर्शन कोण आहेत ते सगळे, ते 3घांना अटक करा आणि या मुंडेंचा राजीनामा घ्या. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड. तर ही थेट दृश्य यावेळेस आहेत सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मोठा मोर्चा निघालेला आहे आणि हा मूक मोर्चा आपण बघतोय. या मोर्चात आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर सहभागी झालेले आहेत. याशिवाय स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे, मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. फरार आरोपींना अटक करा, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी म्हणून हा प्रचंड मोठा मोर्चा निघाला आहे. तर त्याला महिलांच्या हवाली करा, त्याच्या कातडीच्या चिंध्या करून टाकल्याशिवाय राहणार नाहीत ह्या महिला. हा संताप इथे दिसतो आहे. काही मुली पण सहभागी आहेत. ताई इकडे फाशी द्या आज मागणी करते तू. हो हा, आणि सतत घोषणा देते. हो, न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरी
वाढलेली आहे आणि या गुंडगिरीमधूनच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं हा जो संताप आहे तो इथं वाढलेला दिसतोय आणि त्यामुळं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुली महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर सुभाष रोड, त्यानंतर जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येनं लोक या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपला रोष, आपलं दुःख व्यक्त केलं आणि सरकारला एक विनंती केलेली आहे की आता तरी या सगळ्यांना अटक करा आणि गुन्हेगारांना फाशी द्या. त्यामुळे आता या सगळ्या मोर्चानंतर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड. हत्ये प्रकरणी बीडमधल्या सरपंच हत्ये प्रकरणी यावेळेस सामूहिक मोर्चा निघालेला आहे. सरपंच देशमुखांच्या हत्येचा निषेध यावेळेस या मोर्चेकऱ्यांनी केलेला आहे आणि या मोर्चामध्ये आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीराजे सोबतच मनोज जरांगे देखील या मोर्चामध्ये उपस्थित आहेत आणि सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अर्थातच त्यांची दोन्ही मुलं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मोर्चेकऱ्यांनी यावेळेस संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या अशी मागणी केली आहे. मोर्चामध्ये कुटुंबीय सहभागी झालेले आहेत. आक्रोश प्रचंड आहे. मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. स्वतः खासदार बजरंग बाप्पा सुद्धा सहभागी झाले आहेत. भाऊ आहेत, मुलगी आहे, त्याचबरोबर बहीण आहेत, सगळे लहान लहान मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि प्रत्येकाचा एक आक्रोश आहे की संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 19-20 दिवस होत आहेत तरीही कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि त्यामुळं हा मोर्चा आहे आणि मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. समाजाच्या भावना आहेत, ह्या भावनाचा अंत झाला म्हणून हे समाज रस्त्यावर आला. सगळ्यांनी आमच्या कुटुंबाला त्यांचं कुटुंब मानलंय म्हणून सगळे रस्त्यावर आलेले आहेत. या मोर्चानंतर तरी न्याय मिळेल असं वाटतं का? कारण तुमच्या डोळ्यात सतत अश्रू आहेत. माझी तीच अपेक्षा आहे, तीच भावना आहे माझी. आणि हे सर्वजण तुम्ही आज माझ्यासोबत आहात, हे कायम माझ्यासोबत राहा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. आता ते पण मला वाटते ते पण बघतच असतील न्यूजवर आणि त्यांनी जे लवकरात लवकर न्याय मिळवण्याची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर केली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे असं मला वाटतंय. कारण की माझे वडील गेले तर ही वेळ कोणावर येऊ नये असं मला वाटतं. मोहम्मद इरफान, माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड. तर आपण बघतोय आमच्या वडिलांना न्याय मिळवून द्या अशी मागणी यावेळेस सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे. सरपंच हत्ये प्रकरणी बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला ज्यामध्ये देशमुखांचं कुटुंबीय जे आहे ते देखील सहभागी झालेलं आहे. ज्यांनी हा कट रचला आणि सरपंच देशमुखांची हत्या केली त्या लोकांना तातडीनं अटक करा, सखोल तपास करा आणि गुन्हेगारांना कडक शासन करा अशी मागणी यावेळेस मोर्चेकरी करतात. भव्य मोर्चा निघतोय. शेवटी न्याय आमच्या लेकराला न्याय पाहिजे. आम्ही सोडणार नाही कोणाला. तो आमचे पण काही सहनशीलता आहे, काही क्षमता आहे. जरी आमचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास असला तरी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आमच्या लेकराला न्याय देणं. आरोपीला लपून ठेवणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाहीये. तुम्ही जर आरोपी पाठीशी घालत असलात, आरोपीचा नेता त्याच्या संग चहा पाणी करीत असला तर ही राज्याला शोभणारी गोष्ट नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला ही गोष्ट शोभत नाही की जे आरोपी आहेत त्यांच्या नेत्यासंग तुम्ही चहा पाणी करताय, बिस्किट खाताय. म्हणजे तुम्ही आरोपी पळून तर नाही ना लावायला लागले अशी शंका आम्हाला यायला लागली. तुम्ही जर आमच्याशी दगा फटका केला नाही आम्ही घेणार आहे. आमच्या पद्धतीने आम्ही तपास करू, आमच्या पद्धतीने आम्ही न्याय घेऊ. आम्हाला पण मग मराठी म्हणते. पाटील एवढा हा जनसागर इथं उमटलाय, या भावना हा आक्रोश सरकार जाणून घेईल का? त्याला जाणून घ्यायला लागणार आहे, घ्यायला लागणार आहे. त्याला जर आक्रोश जाणून घ्यायचा नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांना गुंड सांभाळायचे, जातीवाद करणारे नेते सांभाळायचे, लेकीबाळीला त्रास देणारे लोक सांभाळायचे. त्याचा अर्थ असा होतो त्यांना काहीतरी एक षडयंत्र, एक साखळी, एक सापळा रचून गोरगरीब मराठ्यांचे लोक मारायचे आणि नुसतंच हुल द्यायची. मी तपास करतोय, मी पाठीशी आहे,
मी त्या कुटुंबाला न्याय देईल ही हुल द्यायची, फक्त दिखाऊपणा, बनवा बनवी बहुतेक अंदाज यायला लागला मुख्यमंत्र्याला बनवा बनवी करायची दिसते. पण मराठ्यांसह बनवा बनवी साहेब परवडायची नाही तुम्हाला. साधे साधे आमचे लोक तुम्ही, ज्यांचं काहीच कारण नसताना अशा लोकांना जेलला टाकले तुम्ही. आमच्या त्या कमेंट केल्या म्हणून 8-8 महिने जेल भोगले पोरांनी. आमच्या रास्ता रोका केले म्हणून तुम्ही जेलला टाकले. 107 सारख्या गुन्ह्यात तुम्ही लोकांना जेलमध्ये टाकलं. आमच्या आंदोलनातल्या पोरायला, महिलांना तडीपार केलं, आमच्या उपोषण केले म्हणून. आणि तुम्हाला 302चे आरोपी सापडत नाहीत, याचा अर्थ काहीतरी काळबेर आहे. तुम्ही काहीतरी कट शिजवताय मराठ्यांविषयी, या राज्यातल्या शेतकऱ्यांविषयी. कारण तुम्हाला एका लेकेबाळीचा आक्रोश ऐकायला येणं गरजेचं होतं. एका लेकेबाळीचा तुम्हाला आक्रोश कसं काय ऐकायला आला नाही? ते हाक देती माझ्या बापाच्या न्यायासाठी मुख्यमंत्री मला न्याय देतील. मुख्यमंत्री काय करायले? 20 दिवस झाले तुम्हाला आरोपी सापडणार. आमचे नुसते जीसीपी लावलेले, डीजे लावलेले पोरं जेलात टाकले तुम्ही साध्या गुन्ह्यावर. 302चे आरोपी तुम्हाला सापडत कसं काय नाही? तुमच्यावरती मुख्यमंत्री साहेब आमचा विश्वास आहे, अशा अपेक्षा ती पुरी करा. तुम्ही जर नाही केली, न्याय आम्हाला करावा लागेल, लोकशाही मार्गानं आम्हाला लढावं लागेल. आम्ही लढू आणि तपास सुद्धा करू. खरं तर मुख्यमंत्र्यांनी न्याय करावा अशी अपेक्षा असल्याचं जरांगे पाटील म्हणालेले. भव्य असा हा बीडमध्ये मोर्चा निघतो आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. तर आपण बघतोय बीडमध्ये हा मूक मोर्चा निघालेला आहे. बीडमध्ये सर्वपक्षीय हा मोर्चा निघालाय, ज्यामध्ये मनोज जरांगे देखील सहभागी झालेले आहेत. तर एकीकडे आपण बघितलंय बीडमध्ये मोर्चा निघालाय, तर दुसरीकडे फडणवीस आणि आंबेडकरांमध्ये 1 तास खलबत्त झालेली आहे. तर सागर या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा होतीये. गेल्या 1 तासांपासून प्रकाश आंबेडकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर सध्या उपस्थित आहेत. आंबेडकर आणि फडणवीसांची इथं चर्चा होत आहे. तर थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे. गणेश, आपण बघतोय की यावेळेस आंबेडकर आणि फडणवीसांमध्ये 1 तासांपासून खलबत्त होत आहेत. नेमकं आंबेडकरांनी फडणवीसांची का भेट घेतली या संदर्भात काही माहिती दिलेली आहे का? कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. एकीकडे आपण बघतोय मूक मोर्चा निघालेला आहे बीडमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट आहे का? नेमकं या भेटीचं कारण काय? नक्कीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच भेट म्हणावी लागणार आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची. कारण की गेल्या काही दिवसापासून बीड आणि परभणी ह्या 2 प्रकरणावरून आहे ते गृह खात्यांवर ताशेरे ओढले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर ही भेट देखील सदिच्छा भेट म्हणून देखील सांगितलं जात आहे. मात्र बीड आणि परभणी या 2 घटना ज्या झाल्या आहेत आणि त्यानंतर गृह खात्यावर जे ताशेरे ओढले जात आहेत त्यामध्ये आरोप प्रत्यारोप आहेत ते सुरू आहेत विरोधकांकडून आणि त्याचमुळे कुठेतरी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण की आज सर्व पक्षांकडून आहे खरं तर हा बीडमध्ये मोर्चा आहे तो निघालेला आहे. तर दुसरीकडे ही भेट याकडे महत्त्व लागलेलं आहे कारण की याच भेटीमध्ये आंबेडकर चळवळीतली काही लोक होती आणि त्याचमुळे या भेटीचं देखील अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय सागर या देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी ही भेट होतीये. लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल आणि सर्व आरोपींना अटक केली जाईल असं अभिभवनही पवार हे सांगतायत. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही बीड. आज सरपंच हत्ये प्रकरणी जो मोर्चा बीडमध्ये निघालेला आहे त्या मोर्चातले सगळे अपडेट्स जे आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करत आहोत. बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा ज्यामध्ये आपण बघतोय हजारोंच्या संख्येनं लोक इथं सहभागी झालेले आहेत. या सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध या मोर्चेकऱ्यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय हा मूक मोर्चा काढण्याआधी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे आणि तिथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येईल. जे कोणी या सगळ्या हत्ये प्रकरणातले आरोपी आहेत, जे संशयित आरोपी आहेत त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे, मराठा आंदोलक मनोज जरांगे जे आहेत ते देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमच्या लेकरांना न्याय द्या अशी थेट मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे. बीडमध्ये सर्वपक्षीय हा मोर्चा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध या मोर्चाच्या माध्यमातून होत आहे. ही थेट दृश्य बीडमधली. हातात फलक घेऊन आरोपींना तातडीनं अटक करा, आरोपींवर कारवाई करा अशी मागणी घेऊन हे मोर्चेकरी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेले आहेत. काल लातूरमध्ये देखील मोर्चा निघाला होता, तर आज बीडमध्ये
हा सर्वपक्षीय मोर्चा संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी निघालेला आहे. बीडमधलं सरपंच हत्या प्रकरण हे आता मोठ्या प्रमाणात खरं तर चर्चेला गेलं आणि यामध्ये नेमके कोण आरोपी आहेत त्यावरून राजकीय पातळीवर देखील आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. आमदार धस यांनी देखील गंभीर आरोप केलेले आहेत. या प्रकरणातला मुख्य आका जो आहे त्याला अटक करा आणि त्याच्यावर कारवाई करा अशी देखील मागणी त्यांच्यामार्फत झाली. बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. अत्यंत निर्घुणपणे सरपंच देशमुख यांची हत्या झाली होती आणि यानंतर आपण बघतोय नेमका हा वाद काय, या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करा अशी मागणी देखील होत होती. हत्येचे आरोपी अद्याप मोकाट कसे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला होता. जे संशयित आहेत त्या सर्वांवर कारवाई करा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी देखील केलेली आहे. त्यांचा मुलगा आणि मुलगी या मोर्चामध्ये आरोपींवर कडक शासन करा या मागणीसाठी म्हणून सहभागी झालेले आहेत. काल लातूरमध्ये देखील संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. यावेळेस ते वडिलांच्या आठवणीनं भावुकही झाले होते आणि आज देखील आपण बघतोय देशमुखांचा लहान मुलगा आणि मुलगी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या मोर्चामध्ये येऊन गुन्हेगारांवर कडक शासन करा अशी मागणी केलेली आहे. तर मनोज जरांगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे अर्ज केलाय. लोकशाही मार्गानं आम्ही आमचा लढा लढत राहू, तुम्ही मात्र कारवाई करणं अपेक्षित आहे असं देखील मनोज जरांगेंनी म्हटलंय. बीडमध्ये सरपंच हत्येप्रकरणी अनेक मोठमोठे आरोप होत आहेत, मोठमोठे खुलासे खरं तर या ठिकाणी होऊ लागलेले आहेत. परंतु या ठिकाणी आपण बघतोय आता हा जो मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं नागरिक जे आहेत ते सहभागी झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती आणि या हत्येमध्ये मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे असा देखील आरोप होत होता. अशा चर्चा जिल्ह्याभरात घडलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय की आता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक आमदारांनी देखील या प्रकरणात राजकीय पुढाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. कडक कारवाई होणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं होतं. खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणी विधानसभेमध्ये निवेदन दिलं होतं. परंतु तरी देखील कारवाई जी आहे ती खरे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर झाली नाही असं या ठिकाणी सगळ्या या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे, त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालाय. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलाची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे. तरी देखील मात्र मोर्चेकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. ही थेट दृश्य आपण बघतोय. सरपंच हत्येप्रकरणी बीडमध्ये जो मूक मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाची हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चेकरी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत. मराठा क्रांती मोर्चा या ठिकाणी आपण बघतोय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आक्रमक झालेला आहे आणि हा मूक मोर्चा काढण्यात आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असं मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं होतं. तरी देखील मोर्चेकरी काही समाधानी नाहीत. शाबाश 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 अमर रहे अमर रहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे अमर रहे. शाबाश 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 अमर रहे अमर रहे. तर आपण बघतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक राजकीय पुढाऱ्यांचे सहभाग आहे असा आरोप झाला होता आणि त्यानंतर हा मूक मोर्चा निघालेला आहे. या मोर्चाद्वारे
खऱ्या गुन्हेगारांना गजाआड पाठवा अशी मागणी करण्यात येते. तर आपण बघतोय बीडमध्ये हा सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करावी, शासन त्यांच्यावर करावं या मागणीसाठी म्हणून हा मोर्चा निघालेला आहे. 3 आरोपींना या प्रकरणी अटक झालेली आहे. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं. तरी देखील मोर्चेकरी जे आहेत ते मात्र आपण बघतोय की खऱ्या आरोपीपर्यंत पोलीस अजून पोहोचत नाही असं म्हणत आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेले आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू शिवराज देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं न घेतल्याचा आरोप देखील केला होता. या सगळ्या प्रकरणी पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद राहिली असा त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला होता. पोलिसांनी तक्रार लवकरात लवकर दाखल करून नाही घेतली असा आरोप पोलिसांवर देशमुखांच्या कुटुंबियांनी केलेला आहे. सर्वांनी या मूक मोर्चामध्ये शांततेमध्ये सहभागी व्हायचे. तर आपण बघतोय बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत हे मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आता निघालेले आहेत आणि या मोर्चामध्ये राजकीय पुढारी देखील सहभागी होणार असल्याचं कळत आहे. मनोज जरांगे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आरोपींना कडक शासन करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मोकळी करून देण्यासाठी आणि आदरणीय स्वर्गीय संतोष अण्णांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सर्वच समाज स्तरातून सर्वच बांधव या मोर्चात उतरलेले आहेत. खऱ्या अर्थाने ही लढाई जी आहे ही खूप मोठी लढाई आहे. ही शेवटच्या माणसाला समजलेलं आहे आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यातून आणि राज्यातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक समाज बांधव वेगवेगळ्या समाजातून वेगवेगळ्या पक्षातून इथे पोहोचलेले आहेत. एकदा घोषणा अमर रहे, अमर रहे. संतोष देशमुख ज्यांची प्रतिमा घेऊन हे संपूर्ण बीड शहरातून ही या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी पोहोचलेला आहे. म्हणून एकदा जोरात